आज त्या सापावरून तर डायरेक्ट आपली गाडी जात होती ना भाऊ, पण बरं झालं ऐन टायमावर तो आपल्याला दिसून गेला. आपली नजर तर तशी लईच खतरनाक आहे भाऊ, आपल्याला पहिले बी असे साप दिसले लईच, आणि बरं झालं की आपल्याला ऐन टायमावर तो साप दिसून गेला आणि मी गाडीचा ब्रेक मारला. जय श्रीराम मित्रांनो, आज सकाळीच आपण आंघोळ वगैरे करून तयार झालो, कारण आपल्याला सकाळीच पियुष बोलायला आला. पियुषचा एक असा विषय, तो दररोज आपल्याला काही भेटायला नाही, कारण तो त्याच्या बिझनेसच्या कामामुळे मुक्तानगरला असतो, तो आपल्याला कधी कधीच भेटायला आहे. म्हणून पियुषान मी मंदिरावर आलो गोष्टी करण्यासाठी, आणि तिकडे आपले फॉलोअर्स भेटून गेले आपल्याला. आपल्यासोबत एवढं भारी काम झालं, आपला मित्र मयूर मोरे आपल्याला भेटायला आला भाऊ, आपला जिगरी मित्र. तुम्ही जर आपले जुने ब्लॉग पाहिले असेल तर तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये दिसलाच असेल, तो आपला कॉलेजचा जुना फ्रेंड आहे. तो शिकायसाठी आपल्या कुऱ्या गावात आलेला होता, आणि आज त्यानं आपल्याला अचानक भेट दिली. मयूर भाऊ, तुमचं आगमन झालेलं आहे. काय दिसतंय तुम्ही याच्यात मयूर भाऊ? जाऊ द्या आता. मग आम्ही तिघी मित्र जसे दररोज कॉलेजला एका गाडीवर जायचो, तसेच आज गावात चाललो. म्हटलं गावात जो ऊन जास्त आहे म्हणून थंड काही ना काही पिऊन, रस्त्याने जाता दिसले रो आपल्याला गॅसची गाडी, आणि आलो आपण डायरेक्ट गावात बदाम शेक पिण्यासाठी. नंतर मस्त बदाम शेक पिऊन घेतला व आम्ही, चालू गाडीवर आपल्या फॉलोअर्सला पण व्हिडिओ घेऊन आलो आपल्या डायरेक्ट कॉलनीतल्या मंदिरावर. तिकडे 1-1.5 घंटा गेम खेळत बसलो मोबाईलवर. गेम खेळून झाल्यानंतर मयूर चालला गेला रो त्याच्या पाहुण्याच्या घरी, आणि पियुष बी चालला गेला. मग संध्याकाळच्या टायमाला आपण शाळेवर आलो भाऊ. चेतन त्या शिवा भाऊ खाटीकची बुलेट चालवायचं म्हणून, आणि शिवा भाऊ म्हणून बराबर चालवतो रे भाऊ, नाही तर करशील भाऊ. आणि रात्रीच्या टायमाला आपण घरी जात होतो भाऊ, मग रस्त्याने जाता दिसला आपल्याला डायरेक्ट साप. तसा तो साप आपल्या गाडी खाली येत होता भाऊ, पण ते बरं झालं आपली नजर चालली गेली त्या सापावर, आपण लगेच ब्रेक मारला, आणि तो साप लगेच त्या भिंतीकडे चालला गेला. आणि या सापाचं नाव तर काही आपल्याला माहिती नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही आपल्याला कमेंट मध्ये सांगून द्या. तुमच्यासोबत कधी असं झालंय का ते बी आपल्याला सांगून द्या, आणि शेवटी जाता जाता आपल्याला फॉलो बी करून घ्या.